नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशन अँड स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सबद्दल माहिती बघितली होती. या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सबद्दल माहिती बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. तर पूर्ण वर्तमान काळ म्हणजे एखादी क्रिया बोलता क्षणी पूर्ण आहे असे दाखवण्यासाठी पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतात. पूर्ण वर्तमान काळाच्या मराठीच्या वाक्यात क्रियापदाच्या शेवटी ल, ला, ले, लो, ली अशी अक्षरे व क्रियापदानंतर आहे, आहेस, आहे असे शब्द असतात. जसे तो आला आहे. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर म्हणजे रचना आपल्याला आता बघायची आहे. तर स्ट्रक्चर आहे यस प्लस हॅव प्लस हॅज प्लस V3 प्लस ओ. आता हॅव आणि हॅजचा फरक बघूया. एकवचनी शब्दासोबत हॅज वापरतात, पण आय आणि यू एकवचनी असले तरी आय आणि यू सोबत हॅव वापरतात. म्हणजे ही, शी, इट, राम, श्याम सोबत हॅज, आय व यू सोबत हॅव आणि वी, दे, पीपल इत्यादी सोबत हॅव वापरतात. आता याचे उदाहरण आपण बघूया. पहिलं उदाहरण आहे तो आला आहे. ही हॅज कम. दुसरं उदाहरण आहे ते आले आहेत. दे हॅव कम. तिसरं उदाहरण आहे तू आला आहेस. यू हॅव कम. चौथं उदाहरण आहे मी हे पुस्तक वाचलं आहे. आय हॅव रीड धिस बुक. पाचवं उदाहरण आहे मी त्याला पत्र पाठवलं आहे. आय हॅव सेंट हिम अ लेटर. सहावं वाक्य आहे मी त्याची परवानगी घेतली आहे. आय हॅव टेकन हिज परमिशन. तर मित्रांनो, ही होती प्रेझेंट परफेक्ट टेन्स बद्दल माहिती. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.